आध्यात्मिक विश्वात एक अत्यंत हटके आणि खोल विषय म्हणजे आपले विचार, भावना आणि कर्म यांचा ब्रह्मांडावर होणारा परिणाम. आपण जे काही विचार करतो, बोलतो किंवा करतो त्यातून एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा फक्त आपल्या जीवनावरच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाशी जोडलेली असते. म्हणूनच अनेक आध्यात्मिक तत्वज्ञानांमध्ये तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते असा नियम सांगितला जातो. कर्मसिद्धांतानुसार प्रत्येक कृतीचा परिणाम असतो. तो लगेच दिसेलच असे नाही, पण तो नक्कीच आपल्या आयुष्यात परत येतो. जर आपण सकारात्मक विचार आणि चांगली कर्मे केली तर त्याची ऊर्जा आपल्याला शांती, यश आणि आनंदाच्या रूपात परत मिळते. उलट नकारात्मक विचार आणि कृती आपल्याला ताण, अडचणी आणि अस्वस्थता देतात. हे सर्व एक अदृश्य पण शक्तिशाली साखळीप्रमाणे कार्य करते. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपले मन म्हणजे एक ऊर्जा केंद्र आहे. ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचारांद्वारे आपण ही ऊर्जा शुद्ध करू शकतो. जेव्हा मन शांत आणि स्थिर होते तेव्हा आपण ब्रह्मांडाच्या सूक्ष्म शक्तींशी अधिक जोडले जातो. यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि अंतर्मनाची स्पष्टता मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण प्रत्यक्षात आपल्या प्रत्येक विचाराचा प्रभाव आपल्या वास्तवावर पडतो. म्हणूनच आध्यात्मिक जागरूकता म्हणजे फक्त पूजापाठ नाही, तर आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आहे. हीच खरी आत्मशक्ती आहे, जी आपल्याला जीवनात पुढे नेते. शेवटी ब्रह्मांड आणि आपण वेगळे नाही, आपण त्याचाच एक भाग आहोत. त्यामुळे आपल्या विचारांची आणि कर्मांची शुद्धता राखली तर आपण केवळ स्वतःचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे संतुलन राखण्यास मदत करू शकतो.